शेतकरी मित्रांनो नमस्कार। सोलार पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन अर्थात कंपनी कशी निवडावी, कोणती कंपनी निवडावी, कोणती कंपनी चांगली आहे, या योजनेमध्ये लाभार्थ्यासाठी कंपनी निवडणे का महत्त्वाचे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून आपण करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, वेंडर सिलेक्शन सुरू झाल्यापासून बऱ्याच लाभार्थ्याच्या माध्यमातून प्रश्न केला जातो की वेंडर सिलेक्शन नेमकं कसं केलं जातं, स्वतः करायचं की एखाद्याला ओटीपी द्यायचा। जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर लॉग इन करून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन दाखवले असेल तर त्यामध्ये वेंडरची लिस्ट सुद्धा दाखवली असेल। त्याच्यामधूनच आपल्याला एक वेंडर निवडायचा आहे आणि वेंडरची निवड करून त्याची सर्व माहिती घेऊन ओटीपी टाकून वेंडरची निवड करायची आहे। पण बऱ्याच जणांना वेंडरच्या माध्यमातून कॉल येतात, आमची कंपनी निवडा, आम्ही पाठवलेला ओटीपी द्या, तुमची कंपनीची निवड करून देतो, तुम्हाला सोलार पंप आमच्या कंपनीच्या माध्यमातून दिला जाईल असे सांगितलं जातं। आणि सोलार पंप निवडण्यासाठी ओटीपी घेऊन त्याची जी काही कंपनी आहे ती कंपनी त्या ठिकाणावर निवडून दिली जाते आणि इथेच तुमचा मोठा प्रॉब्लेम होतो। मित्रांनो, कंपनी निवड करत असताना कोणती कंपनी निवडायचं याचं जे काही स्वतंत्र आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, कारण एकदा कंपनी निवडल्यानंतर ती कंपनी बदलता येणं शक्य नाही। त्यामुळे कंपनी निवडत असताना कंपनीची थोडीफार माहिती घेणं हे गरजेचं आहे। आता यामध्ये वेंडरला काही कोटा दिलेला असतो, एखाद्या वेंडरचा जास्त मोठ्या प्रमाणात सिलेक्शन झाल्यानंतर त्याचा कोटा संपतो, लिस्ट मधून गायब होतात आणि ज्या काही उर्वरित कंपन्या राहतात त्या आपल्याला निवडाव्या लागतात। अशा परिस्थितीमध्ये पहिले पेमेंट करून वेंडरची निवड करणे हे त्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी असणार आहे। याच्यामध्ये जे काही वेंडर निवडण्यासाठी आपण ऑप्शन सिलेक्ट करू त्या वेंडरना आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये इन्स्टॉल कसे केले आहे किंवा त्या कंपनीची किती लोकांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेली आहे ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाते। ती माहिती या ठिकाणी पाहायची आहे। जे काही वेंडर आहेत त्या वेंडरचे पीएम कुसुमच्या साइटवर कॉन्टॅक्ट नंबर आहेत का ते बघा, जे काही संपर्क क्रमांक असतील त्या संपर्क क्रमांकावरती एकदा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा, कॉन्टॅक्ट होतोय की नाही हे बघा। कॉन्टॅक्ट झाला तर पुढे ते कंपनीबद्दल कशा पद्धतीत माहिती देतात, त्याची पुढे सर्व्हिस कशी आहे, कशा प्रकारची असेल ही सगळी चौकशी त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे। जर समजा तुम्हाला एखाद्या कंपनीचा समोरून फोन आला, त्यांना विचारा की तुमचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे, जर इन्स्टॉलेशन झालं तर पुढे तुमची सर्व्हिस कशा प्रकारे दिली जाणार आहे, मटेरियल कोण आणणार आहे, मटेरियल कुठून येणार आहे। कारण आता बऱ्याच जणांच्या माध्यमातून कंपनीची निवड केली जाते आणि निवड केल्यानंतर ज्यावेळेस मटेरियल आणायचं असतं तेव्हा तुम्हाला ते लोक मटेरियल देत नाहीत। मटेरियल देत असताना अमुक ठिकाणाहून घेऊन या, तमुक ठिकाणाहून घेऊन या, गाडीचे भाडे, वाळू, रेती, सिमेंट तुम्हाला आणावी लागेल अशा 12 भानगडी सांगतात। या ठिकाणी या सर्व गोष्टीची विचारणा तुम्ही कंपनी निवड करण्यापूर्वीच करू शकता। जर तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर आले नाही दुसऱ्या कंपनीकडे त्याची चौकशी करू शकता। जेवढे काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनवरती तुम्ही त्या ठिकाणी तपासण्याचा प्रयत्न करा। जी कंपनी तुम्हाला व्यवस्थित वाटते किंवा ज्या कंपन्याचा सिलेक्शन आपल्या भागामध्ये जास्त होते, ज्या कंपन्याचं इन्स्टॉलेशन आपल्या भागामध्ये जास्त होते अशी कंपनी या ठिकाणी निवडायचा प्रयत्न करा। आता पर्टिक्युलर याच्या अंतर्गत एकच कंपनी चांगली आहे का तर नाही, याच्या अंतर्गत असलेल्या सर्वच कंपन्या चांगल्या आहेत का तर सर्वांचे टेस्ट रिपोर्ट, सर्वांचे प्रोजेक्ट रिपोर्ट घेतले आहेत, त्यांची तपासणी केली आहे, मानक पूर्ण झाल्यानंतरच त्यांची वेंडर म्हणून नियुक्ती केलेली आहे। आता यामध्ये विषय येतो सर्व्हिसचा, कारण काही नवीन कंपन्या असतात त्या सर्व्हिस देऊ शकत नाहीत, पण एखाद्या वेळेस नवीन कंपन्याचं मटेरियल सुद्धा चांगलं असू शकतं। त्याच्यामुळे आजूबाजूला लागलेला सोलार पंप पहा, तो कुठल्या कंपनीचा आहे, तो कसा चालतोय, त्याच्या तक्रारी काय आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा। आता प्रत्येक चॅनलवरती कंपनीची माहिती देणारा व्हिडिओ टाकलेला असतो, पण असं असतं की व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर चांगले तेवढंच दाखवलेलं असतं, त्यांचा मायनस पॉईंट कधी कधी दाखवला जात नाही। त्यामुळे आजूबाजूला असलेले शेतकरी वापरत असलेला सोलार पंप कसा चालतो, तो कशावरती आहे, आता यामध्ये फरक येतो की काही जण विहिरीवरती पंप लावतात, काही जण बोरवरती लावतात। बोरची खोली जास्त असते, पाण्याची पुरेशी उपलब्धता नसते, त्या बोरला पाणीच कमी असतं। विहिरीवरच्या सोलार पंपमध्ये आणि बोरवेलच्या सोलार पंपमध्ये फरक आहे। ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि ज्या कंपनीचा आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल त्या कंपनीचा सोलार पंप आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। मित्रांनो, सोलार पंप योजनेमध्ये पेमेंट करणे असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया असतील त्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाची अशी प्रक्रिया म्हणजेच वेंडर सिलेक्शन आहे। जर या ठिकाणी आपण चूक केली तर पुढे येणारा सोलर पंप कशा प्रकारचा प्रतिसाद राहणार आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं असं की बरेच जण चांगली कंपनी म्हणून एखाद्या कंपनीची निवड करतात, त्या कंपनीचं वेंडर सिलेक्शन जास्त होतं, त्या कंपनीकडे काम जास्त असतं, ती कंपनी लवकर मटेरियल देत नाही, शेतकऱ्यांना दादही देत नाही
आणि पुढे सर्व्हिस आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाही। परंतु चांगली कंपनी म्हणून शेतकरी त्याची निवड करतात, पण भविष्यात जर असे प्रॉब्लेम आले तर वेंडर चेंज करणे अतिशय कठीण प्रक्रिया आहे। त्यामध्ये लेखी अर्ज करणे, त्याच्या पूर्ण प्रक्रिया पार पडणे, तुम्हाला ऑफिसमधून रिस्पॉन्स मिळतो की नाही ते पाहणं, हे सर्व अतिशय किचकट आहे आणि तुमचा यामध्ये वेळ सुद्धा जास्त जाऊ शकतो। त्यामुळे वेंडर सिलेक्शन करत असताना आलेल्या लिस्ट मधून सर्व कंपन्या पहा, त्याच्यामध्ये त्याचे संपर्क क्रमांक PM कुसुमच्या पोर्टलला आहेत किंवा नाहीत। जर तुम्हाला ते लोक समोरून कॉल करत असतील तर त्यांच्याकडून डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न करा आणि सर्व माहिती घेतल्यानंतरच आपल्याला जी कंपनी योग्य वाटतं त्याच कंपनीची निवड करा। कोणाला विचारून, कोणाचं ऐकून, कोणी म्हणतं म्हणून कंपनीची निवड जर केली तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे व्यवस्थित माहिती घेऊनच कंपनीची निवड करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।